मंडळी, या व्हिडिओमध्ये सांगितलेले सगळे पहिरे हे संभावित पहिरे आहेत. कदाचित काही पहिरे देखील शकतील, बदलू शकतील काही पहिरे. तर तुम्ही व्हिडिओत पहा कोणकोणते टॉपचे पहिरे आहेत. पहिला पहिरा तो म्हणजे घोटचा सर्जा आणि मथुर 1001. राहुलभाई पाटील यांचा मथुर आणि घोटचा सर्जा हे या मैदानात आपल्याला एकत्र पळताना पाहायला मिळतील. त्याचबरोबर या मैदानात बुलढाण्याचा बब्या आणि वाघेरेकरांचा बादल ही देखील गाडी सुंदर पळते आणि ही देखील गाडी आपल्याला पाहायला मिळू शकते. मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद म्हणून ज्या बैलाची ओळख आहे तो म्हणजे रायफल 8181. हा देखील त्यांच्या नंद्या बैलावर म्हणजेच रायफल 8181 आणि नंद्या ही गाडी आपल्याला नक्कीच पाहायला मिळू शकते. पिस्टन 2211 आणि त्याच्याबरोबर वैभव कदम यांचा रुद्रा ही देखील गाडी आपल्याला या मैदानात एकत्र पाहायला मिळू शकते. किरणप्पा कालगाव शालगावकरांचा रायना आणि एम नानांचा राजा या बैलांची देखील गाडी आपल्याला या पुसेगाव मैदानात पाहायला मिळू शकते. सर्वांची आवडती गाडी ती म्हणजेच एक काळ गाजवला, एक पूर्ण वर्ष असं ही गाडी एकत्र पळाली ती म्हणजे सुंदर आणि भारतची. ही देखील गाडी आपल्याला या मैदानात एकत्र पाहायला मिळू शकते. वेगाचा शेवट म्हणून ज्याची ओळख आहे तो म्हणजे सर्जा. याचा पहिरा बहुधा वाटेगाव अंबरनाथकरांच्या बादल सोबत पाहायला मिळू शकतो. श्रीनाथ केसरी मैदानाचा मानकरी ठरलेला लखन आणि हिंगोलीकरांचा सर्जा हे देखील गाडी आपल्याला या पुसेगावच्या मैदानात आपल्याला पाहायला मिळू शकते. अमित शेठ यांचा चिमण्या आणि कारवंडेकरांचा चिक्या यांची गाडी देखील आपल्याला या पुसेगावच्या मैदानामध्ये पाहायला मिळू शकते. घरणीकेकरांचा राजा आणि महान भारत केसरी हरण्या ही देखील गाडी आपल्याला या पुसेगावच्या मैदानात पाहायला मिळू शकते. या गाडीने देखील हिंद केसरीचा मान पटकावलेला राजा आणि हरण्या. त्याच्याबरोबर सगळ्यांची चहेती तो म्हणजेच बकासूर आणि याच्या जोडीला मथुरा फार्म चिंचाळेकरांचा अर्जुन हा आपल्याला पळताना पाहायला मिळू शकतो. तर हे सर्व मित्रांनो संभावित पहिरे होते. याच्यात काही पहिरे बदलू शकतात. तर बघू आपण डायरेक्ट मैदानात काय होतंय.